प्रभू येशू ख्रिस्ताला आणि देवाच्या वचनाला स्थान दिलेलं आहे, ना की कुणाला दिलेलं आहे? परमेश्वर, ना की मनुष्याला. जसं त्या तळ्यामध्ये त्या लोकांनी कुणाला प्रथम स्थान देत होते? त्या देवदूताला, त्या स्वर्गदूताला. परंतु जेव्हा येशू आला आणि येशू त्या आंधळ्याला म्हणाला, तुला बरं व्हायची इच्छा आहे का? तुझं जीवन चांगलं व्हायची इच्छा आहे का? तुला असाच व्हायची इच्छा आहे का? देव मला म्हटला, तुला पण असाच व्हायचं का? हा देवा, मला पण असाच व्हायचं. मग तू प्रथम स्थान कुणाला देणार? तू पळणार का इकडं? तू पळणार का तिकडं? नाही देवा, आता वचन मला समजलं, मी आता इकडे तिकडे कशाला पळू? मग मी जेव्हा मला वचन समजलं त्यावेळेस मनुष्याला मी माझ्या जीवनामधनं काढलं आणि देवाच्या वचनाला प्रथम मी माझ्या जीवनामध्ये ठेवलो. आणि देवाच्या या वचनाच्या द्वारे देव काय करत आहे? आता मला चालवत आहे. आणि देव काय करत आहे? आशीर्वादित करत आहे. आता यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 5, 6, 7 वचनाकडे आपण येऊन समाप्त करू. हा काय सांगतं? या जगात चालत असताना आम्ही कुणाला प्रथम स्थान द्यायला पाहिजे? ज्यावेळेस आम्ही आमचं जीवनामध्ये नंबर 1 पहिलं स्थान आम्ही देवाच्या वचनाला, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आम्ही देणार ना, देवाचं वचन सांगतं ऑटोमॅटिकली या जगामध्ये चालत असताना आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणारच नाही, असं मी सांगत नाही. देवाचं वचन सांगतं. आता काय सांगतं वचन? परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो, जो ईसा मनुष्यावर भिस्त ठेवतो, जो ईसा मनुष्यावरती भिस्त ठेवतो. आता या जगात चालत असताना भरपूर लोक मनुष्यावरती भिस्त ठेवतात, म्हणून इकडे तिकडे पडते. इकडे जाऊ प्रार्थना करू, तिकडे जाऊ प्रार्थना करू, असं करू तसं करू, इकडे तिकडे पडते. परंतु देवाचं वचन काय सांगतं? जो मनुष्य मनुष्यावरती भिस्त ठेवतो, त्यांचं भिस्त कुणावरती आहे? तिथं जाऊन प्रार्थना केल्यानंतर नवी काय होणार? बरं होणार. ही त्यांचे काय आहे? भिस्त आहे. परंतु बायबल स्पष्टपणे आम्हाला सांगतं, जो मनुष्य मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो, मानवाला आपला बाहू करतो, ज्याचे अंतःकरण व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून, देवापासून, देवाच्या शब्दापासून, देवाच्या वचनापासून, प्रभू येशू ख्रिस्तापासून ज्याचं अंतःकरण फिरलेलं आहे, तो शापित आहे. तो कसा आहे? शापित. किती पण पळू द्या, रेल्वेने जाऊ द्या, फ्लाईटनी जाऊ द्या, कसं पण जाऊ द्या, काय होणार नाही? काय होणार नाही? आशीर्वादित होणारच नाही. हो, आशीर्वादित होणारच नाही. काय आशीर्वादित होणार नाही? भरोसा कुणावर आहे? म्हणून एक गीतकार खूप सुंदर लिहितो, भरोसा तेरा कहा, भरोसा तेरा कहा, भरोसा तेरा कहा,